नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर एस.जी. खानापुरे. मित्रांनो, कोल्हापूर येथे जानेवारी 2022च्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोळी जमातीचे 2 दिवसांची निवासी कार्यशाळा ठेवलेली आहे. या निवासी कार्यशाळेचे विषय आहे OTSP मधील कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर आणि टोकरे कोळी या जमातींचे समस्या आणि त्यावरील शाश्वत उपाय. तर मित्रांनो, खरं म्हणजे आपल्याला 1950 पासूनच केंद्र शासनाने अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केला होता. परंतु 1950 पासून आपल्यावरती वेगवेगळ्या कारणाने खूप अन्याय होतो आहे. खरं म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय, OBCची प्रत्येक यादी, त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आणि हायकोर्टाचे बरेचसे जजमेंट्स आणि इतर वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांचे अहवाल, या प्रत्येक गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी काय सांगतात तर OTSP मधला कोळी कधीही OBCमध्ये किंवा SBCमध्ये नव्हता आणि आजच्या काळात सुद्धा किंवा आजच्या घटकेला सुद्धा OTSP मधलं कोळी SBC किंवा OBCमध्ये नाही आहे. अशा असताना सुद्धा की OTSP मधले कोळीना की तुमचे 1950 पूर्वीचे नोंदी हे महादेव कोळी नसून किंवा मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी नसून तुमचे कोळी OBC आहेत आणि OBC शासनाच्या यादीमध्ये कोळी शासनाच्या यादीमध्ये एकतर OBC मध्ये आहे किंवा आत्ता सध्या SBC मध्ये आहे. म्हणून तुम्ही OBC मधील किंवा SBC मधली कोळी आहात, तुम्ही ST मधले नाही आहे. म्हणून या OTSP मधल्या प्रत्येक कोळ्यांना प्रांत म्हणा किंवा पडताळी समित्या म्हणा जातीचे प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र देत नाही. खरं म्हणजे कोळी नोंदी ज्या आहेत ते कोळी नोंदी त्या काळच्या सेन्सस डिपार्टमेंटच्या ऑर्डरप्रमाणे झालेल्या आहेत. अगदी 1871 पासून 1951 पर्यंत जर तुम्ही प्रत्येक सेन्सस जर बघितला तर त्या प्रत्येक सेन्ससमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली या कोळी जमातीमध्ये अनेक प्रकार आहेत, अनेक उपगट आहेत, अनेक समानार्थी शब्द आहेत. तर त्या प्रत्येकांची नोंद करत न बसता फक्त कोळी म्हटल्यानंतर तो कोणताही कोळी असू दे तर त्याची फक्त जातीची नोंद कोळीच करा. महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, ख्रिश्चन कोळी, वैती कोळी, सोन कोळी यातलं कोणीही कोळी असला तरी त्याची जातीची नोंद फक्त कोळी म्हणून घ्या. असे 1871 ते 1951 पर्यंत डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सेन्सस डिपार्टमेंटचे आदेश आहेत. आणि म्हणून मित्रांनो की कोळी जमातीमधील प्रत्येक उपगटांची नोंदी 1950 पूर्वी फक्त कोळी म्हणून झालेल्या आहे. आणि हे फक्त OTSP मध्ये झालं असं नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. ज्याला आदिवासी क्षेत्र म्हटलं जातं, रेस्ट्रिक्टेड एरिया म्हटलं जातं. तर त्या आदिवासी क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तींच्या नमुना 1, नमुना 14 लँड ॲलिनेशन रिपोर्ट्स आणि जन्ममृत्यू किंवा इतर कोणत्याही डॉक्युमेंटवरती जर तुम्ही बघितला तर त्यांचेही सुद्धा फक्त कोळीच नोंदी आहेत. कोस्टल एरियामध्ये सुद्धा कोळी नोंदी आहेत, OTSP मध्ये सुद्धा कोळी नोंदी आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहणारा तो भले महादेव कोळी असो, मल्हार कोळी असो, टोकरे कोळी, डोंगर कोळी कोणीही असो, तर त्यांचे जुन्या काळी 1950 पूर्वी फक्त कोळी म्हणूनच नोंदी झालेले
ही वस्तुस्थिती आहे. अशा असताना सुद्धा प्रांत म्हणा, पडताळणी समित्या म्हणा, फक्त OTSP मधली जी काही कोळी आहेत त्यांना मात्र तुमची 1950 पूर्वीची नोंदी कोळी आहेत आणि तुम्ही OBC मध्ये येता किंवा सध्या SPC मध्ये येता अशा पद्धतीने सांगून त्यांना प्रमाणपत्र नाकारतात, वैधता प्रमाणपत्र नाकारतात. ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे जेव्हा तुम्ही इंग्रज काळातील सेन्सस डिपार्टमेंटमधले सेन्सस रिपोर्ट्स वाचता, वेगवेगळ्या जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट गॅजेटियर्स वाचता किंवा मानवशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ, समाजशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ, वेगवेगळे शासकीय पुरावे, त्याच्यानंतर कोळी जमातीची स्थलांतर झाल्याचे इतिहास, त्यानंतर वेगवेगळे जुन्या काळातील समाजशास्त्रज्ञांनी लिहिलेले संदर्भ ग्रंथ किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातील महादेवाचे मंदिर, बालाघाट, सह्याद्री पर्वत किंवा महादेवाचे डोंगर, ह्या सगळे आपल्याला काय सांगतात तर त्या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी हे राहत होते, पूर्वीपासून राहत होते. त्या जिल्ह्याची ती मूळ रहिवासी आहेत. हे डोंगरामध्ये राहत होते आणि नंतरच्या काळामध्ये ही लोक प्लेन एरियामध्ये येऊन, सपाट भूमीमध्ये येऊन ही लोक मल्हार कोळी, टोकरे कोळी किंवा ढोर कोळी किंवा महादेव कोळी या नावाने ओळखायला लागले. परंतु ही लोक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं जिथं महादेवाचे डोंगर आहेत, बालाघाट आहेत, सह्याद्री पर्वत आहेत, या सगळे ठिकाणी हे राहत होते असा प्रत्येक मानवशास्त्रज्ञांनी लिहून ठेवलेलं आहे. आज अनेक मंदिर आपण बघतो, महादेवाचे मंदिर बघतो, तर त्या महादेव मंदिरामध्ये महादेव कोळी समाज हे वंश परंपरेने मिनिस्ट्रंट म्हणून, व्यवस्थापक म्हणून काम करतात. मल्हार कोळी समाज खंडोबाच्या मंदिरामध्ये काम करतात. इतकी सगळी काही पुरावे असताना सुद्धा आपल्याला 1950 पासून अनुसूचित जमातीचे सवलती मिळत नाही. ही एक दुर्दैवी घटना आहे. महत्त्वाचं म्हणजे 2011च्या सेन्सस प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीची एकूण 9% लोकसंख्या आहे आणि 9% लोकसंख्येपैकी 4% लोकसंख्या आदिवासी भागामध्ये आहे आणि 5% लोकसंख्या OTSP मध्ये म्हणजे इतर जिल्ह्यांच्यामध्ये आहे. म्हणून मित्रांनो, केंद्र शासनाकडून प्रत्येक वर्षी आदिवासी विकास विभागाला म्हणा किंवा राज्य शासनाला म्हणा की 9% लोकसंख्येप्रमाणे 9% आदिवासी विकास निधी दिला जातो, ज्यामध्ये 5% हिस्सा हा OTSP मधले लोकांचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक वेळी निवडणूक आयोग जे आहे महाराष्ट्रामधील टोटल 9% अनुसूचित जमाती गृहीत धरून, म्हणजे OTSP मधली 5%, TSP मधले 4% गृहीत धरून ह्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ ते रिझर्व करत असतात. म्हणून 9% लोकसंख्येप्रमाणे 25 विधानसभा आणि 4 लोकसभा हे प्रत्येक वेळी रिझर्व केले जातात आणि त्यामध्ये 14 आमदार आणि 2 खासदार हे फक्त OTSP मध्ये असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या, फक्त कोळी असं नाही, सर्व अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येमुळे ही 14 आमदार आणि 2 खासदार मिळत असतात, महाराष्ट्राला दिले जातात. परंतु मित्रांनो, अशा असताना सुद्धा की सत्तेच्या जोरावरती आदिवासी क्षेत्रातील वारंवार निवडून येणारे जे आमदार आहेत, खासदार आहेत किंवा वेगवेगळे संघटना आहेत, संघटनेमधले काही कार्यकर्ते असतील, ही लोक आपल्यावरती अन्याय करत आहेत. ही लोक नेहमी शासनावरती दबाव आणतात. दबाव आणून OTSP मधल्या कोळी समाज म्हणा किंवा इतर सगळे जे काय अनुसूचित जमातीमधली लोक आहेत
त्यांच्यावरती अन्याय करतात. महाराष्ट्र शासनाकडनं या OTSP मधल्या आदिवासींच्या विरोधामध्ये परिपत्र काढून घेतात. तसेच प्रांतांच्यावरती दबाव आणून कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद करून प्रांतांना इनडायरेक्टली सांगतात की OTSP मध्ये हे ओरिजिनल आदिवासी लोक नाही, अनुसूचित जमातीचे लोक नाही, त्यामुळे त्यांना तुम्ही जातीचे सर्टिफिकेट देऊ नका. दिलं तर तुम्हाला 20,000 रुपये दंड होईल, 2 वर्षाची कैद होईल. आणि म्हणून प्रत्येक प्रांत आपल्याला कास्ट सर्टिफिकेट देत नाही आहे. हेच लोक सत्तेच्या जोरावरती ज्या पडताळणी समित्या आहेत, राज्यातील प्रत्येक पडताळणी समित्यांच्यावर दबाव आणून OTSP मधल्या प्रत्येक कोळी जमातीमधील प्रत्येक अर्जदाराचे प्रत्येक प्रकरण अवैध करून घेतात आणि यांना जाणीवपूर्वक बोगस म्हणून डिक्लेअर करतात, जातचोर म्हणून डिक्लेअर करतात आणि यांच्या नोकऱ्या काढून घेतात. आज तर मित्रांनो की कोळी जमातीसहित इतर अनेक जमाती आहेत, ज्याला आपण 33 अन्यायग्रस्त जमाती म्हणतो, त्याच्यातलं लाखो लोकांना कारण नसताना सत्तेच्या जोरावरती यांचे प्रकरण अवैध करण्यात आलेले आहे. जाणीवपूर्वक त्यांना बोगस म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या नोकऱ्या काढून घेतलेल्या आहे. कायमस्वरूपी नोकऱ्या काढून त्यांना टेम्पररी अधिसंख्या पदावरती ठेवण्यात आलेलं आहे. आज OTSP मधल्या अनुसूचित जमातींचे अनेक कुटुंब रस्त्यावरती आलेले, उद्ध्वस्त झालेले आहे, पिढ्यानपिढ्या बर्बाद झालेले आहे, केवळ आदिवासी आमदार, खासदार आणि संघटनेच्या गैरसमजामुळे. एका बाजूला OTSP मधले अनुसूचित जमातीची लोकसंख्येचा उपयोग करायचा आणि त्या लोकसंख्येच्या आधारे 5% एक्स्ट्रा आदिवासी विकास निधी घेऊन यायचा आणि 5% एक्स्ट्रा म्हणजे 14 आमदार आणि 2 खासदार हे केंद्राकडनं मिळवायचं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र जेव्हा आपण पडताळणी समितीकडे जातो किंवा प्रांतांच्याकडे जातो तर त्यावेळी ही लोक म्हणतात की तुम्ही बोगस आहे, तुम्ही जातचोर आहे, तुम्ही OBC मधले आहात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे निरंतर अनेक वर्षापासून, जास्त करून 1976 पासून हे काम चालू आहे. म्हणून वेगवेगळ्या विषयांच्यावरती विचार मंथन करण्यासाठी, खरं काय खोटं काय याचा पडताळा करण्यासाठी, विस्तार क्षेत्रातील सर्व पुरावे तुमच्या समोर ठेवण्यासाठी आपण ह्या कोल्हापूरमध्ये 2 दिवसाची निवासी कार्यशाळा घेत आहोत. तर मित्रांनो, या कार्यशाळेमध्ये आपण कोणकोणत्या मुद्द्यांच्यावरती बोलणार आहोत ते थोडक्यात आपण समजून घेऊ. पहिल्या दिवशी आपण बघणार आहोत, पहिल्या दिवशी सकाळी 9 वाजता कार्यशाळेला सुरुवात होईल आणि या कार्यशाळेमध्ये आपण बघतोय की कोळी जमातीचा इतिहास, कोळी जमात कुठून मायग्रेट झालेले आहे, त्याचे वंशज कोण आहेत, पूर्वज कोण आहेत, देवदेवता कोण आहेत, त्यांच्यामध्ये किती प्रकार आहेत, त्यांना वेगवेगळे नावं का पडलेले आहेत, हे सगळी एकच आहेत का वेगवेगळे आहेत, या संबंधी आपण पहिल्या दिवशी सुरुवातीला बघतोय. त्याचबरोबर आपण पहिल्या दिवशी की ह्या कोळी जमातीची समस्या कशामुळे सुरुवात झालेली आहे, की यांना अनुसूचित जमातीची लाभ का मिळत नाही, कशामुळे मिळत नाही, कुणामुळे मिळत नाही, काय काय चुका झालेल्या आहेत आणि अजून सुद्धा इतक्या वर्ष संघर्ष करून सुद्धा हा प्रॉब्लेम का सुटत नाही आणि आजच्या काळामध्ये प्रचंड किचकट, अवघड, अशक्य का झालेला आहे, या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत की खरं म्हणजे कोळी ॲज अ ॲब ओरिजिनल ट्राईब म्हणून प्रत्येक मानववंशशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे. ती TSP मधील कोळी असू दे, OTSP मधलं कोळी असू दे किंवा कोस्टल एरियातले कोळी असू दे, ह्या सगळ्यांची पूर्वज एकच आहेत, देवदेवता एकच आहेत, यांच्यातलं रक्त एकच आहे, DNA एकच आहे
आणि हे सगळी ॲब ओरिजिनल आहेत, म्हणजे आदिवासी जमात आहे. कोळी इटसेल्फ इज अ ॲब ओरिजिनल ट्राईब असं प्रत्येकाने म्हटलेलं आहे. प्रत्येक मानवशास्त्रज्ञाने म्हटलेलं आहे, प्रत्येक गॅजेटरीमध्ये लिहिलेलं आहे, प्रत्येक सेन्सस डिपार्टमेंटमध्ये लिहिलेलं आहे. परंतु असं असताना सुद्धा मित्रांनो, शासनाने कोळीमध्ये 2 भाग केलेला आहे. खरं म्हणजे ह्या कोळीचं स्टेटस एकच आहे. स्टेटस एकच असताना ह्या सगळ्यांना एकच कॅटेगरीमध्ये ठेवणं गरजेचं होतं. परंतु शासनाने ह्या कोळीमध्ये 2 भाग करून एका भागाला ओबीसीमध्ये ठेवलेलं आहे, दुसऱ्या भागाला एसटीमध्ये ठेवलेलं आहे. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने कोळी जमातीवरती अन्यायाला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण बघतो की इंग्रज काळापासून अगदी 1933 पासून 2011 पर्यंत आरक्षण कशा कशा पद्धतीने मिळत गेले, आरक्षणचे लिस्ट कशा कशा पद्धतीने बदलत गेले, त्या लिस्टमध्ये कोणाला केव्हा ॲड केला होता, त्यावेळी कोणाला काय म्हटलं जात होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आरक्षणाचे विविध टप्पे ह्या हेडिंगखाली बघणार आहोत. त्यानंतर आपण बघतो की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1950ला राष्ट्रपतीने जो पहिला कायदा पारित केला, शेड्यूल ट्राईब अँड शेड्यूल कास्टचा ऑर्डर 1950, तर त्याच्यामध्ये काय तरतूद आहेत, तर ती कायदा संपूर्ण महाराष्ट्रासाठी होतीच का फक्त आदिवासी जिल्ह्यांच्यासाठी होती, आदिवासी भागांच्यासाठी होती, या विषयावरती आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर 1956 मध्ये केंद्र शासनाने क्षेत्रबंधन कायदा लागू केला. तर ही क्षेत्रबंधन कायदा काय आहे, कशासाठी लागू करण्यात आलं, याच्यामध्ये केंद्र शासनाची कोणी गैरसमज करून दिले, या विषयावरती आपण बघू. आणि या 1956च्या क्षेत्रबंधन कायद्याचा ह्या OTSP मधल्या लोकांच्यावरती किती दुष्परिणाम झाला, आज अखेरपर्यंत आपण त्याची शिक्षा भोगतो. केंद्र शासनाच्या चुकीच्या कायद्यामुळं आजच्या घटकेला सुद्धा आपण चुकीचे किंवा आपण शिक्षा भोगतो, या संबंधी आपण बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, कोळी एक जेनरिक टर्म आहे. कोळी म्हणजे कुठलीही कास्ट नाही, ट्राईब नाही. कोळ्यांच्यामध्ये 45 ते 50 असे वेगवेगळे नावं आहेत, समानार्थी शब्द आहेत, उपगट आहेत. आणि ह्या सगळ्यांना एकत्रितपणे कोळी म्हणण्याची प्रथा पूर्वीपासूनच आलेली आहे. बोली भाषामध्ये कोळी म्हटलं जातं, लिखाणमध्ये कोळी म्हटलं जातं. पूर्वी फक्त कोळी म्हटले जायचे ह्या सगळ्यांना एकत्रितपणे. म्हणजे कोळी म्हणजे एक विशिष्ट कास्ट नाही किंवा विशिष्ट ट्राईब नाही आहे. कोळी एक सर्वसामान्य शब्द आहे, जेनरिक टर्म आहे, बोली भाषा आहे, हाक मारण्याची भाषा आहे. कोळी या शब्दाने समोरचा माणूस महादेव कोळी आहे का, मल्हार कोळी आहे का, टोकरे आहे का, डोंगर आहे का, सोनकोळी आहे का, मच्छीमार कोळी आहे, हे स्पष्ट होत नाही. म्हणून कोळी ह्या एका शब्दाला कुठेही अर्थ लागत नाही. तरीसुद्धा शासनाचे काही तज्ज्ञ लोकांनी कोळी या शब्दाला 1967 मध्ये OBC मध्ये टाकलेलं आहे आणि नंतर 1994 मध्ये SBC मध्ये टाकलेलं आहे. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने जास्त अन्याय या संपूर्ण कोळी जमातीवरती होऊ लागला. त्याचबरोबर पाणकोळी म्हणजेच मल्हार कोळी, परंतु पाणकोळी या शब्दाला म्हणजे पाणकोळी, पाणभरे कोळी, चुंबळे कोळी, कुनम कोळी हे एकच, मल्हार कोळ्यांचेच हे वेगवेगळे नावं आहेत. परंतु एक मूर्खपणा असं झालेलं आहे की मल्हार कोळी या शब्दाला ST मध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्याच दुसऱ्या नावाला म्हणजे पाणकोळी, पाणभरे कोळी, चुंबळे कोळी, कुनम कोळी यांना मात्र OBC मध्ये आणि नंतरच्या कालावधीमध्ये SBC मध्ये टाकण्यात आलेलं आहे. एक फार मोठा विनोद आहे. त्यानंतर आपण बघतोय की 1976 मध्ये केंद्र शासनाने क्षेत्रबंधन कायदा लागू केला. जॉईंट कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतर, वेगवेगळे अहवाल प्राप्त झाल्यानंतर, सेन्सस रिपोर्ट्स, गॅजेटियर्स, मानववंशशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ
या सगळ्यांचा अभ्यास करून झाल्यानंतर जेव्हा जॉईंट कमिशनने केंद्र शासनाला रिपोर्ट दिला, ज्यावेळी इंदिरा गांधी हे पंतप्रधान होते, तेव्हा त्या केंद्र शासनाच्या लक्षात आलं आपण 1956ला जो एरिया रिस्ट्रिक्शन लावलेला आहे, म्हणजेच फक्त पुणे, ठाणे, अहमदनगर, नाशिक आणि कुलाबा याच्यामध्येच महादेव कोळी राहतात आणि फक्त ठाण्यामध्येच मल्हार कोळी राहतात, असं तो एरिया रिस्ट्रिक्शनचा कायदा होता. परंतु जेव्हा त्या जॉईंट कमिशनने रिपोर्ट दिला तर त्यावेळी केंद्र शासनाच्या असं लक्षात आलं की ही मल्हार कोळी आणि महादेव कोळी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहतात. म्हणून आपण जे 1956ला एरिया रिस्ट्रिक्ट केलो, क्षेत्रबंधन केलो, तर त्याच्यामुळे या लोकांच्यावरती अन्याय झालेला आहे आणि म्हणून आपण ही एरिया रिस्ट्रिक्शन हटवणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं आणि 1976मध्ये सांगितलं की हे महादेव कोळी आणि मल्हार कोळी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. तर ते कुठेही असू दे, ते शहरात असू दे, डोंगरात असू दे, गावात असू दे, झोपडीत असू दे किंवा 10व्या मजल्यावरती असू दे, परंतु ती महादेव कोळी आहेत, ते मल्हार कोळी आहेत, म्हणून त्यांना अनुसूचित जमातीची लाभ दिलं पाहिजे असं केंद्र शासनाने कायदा केला. आणि म्हणून तिथून पुढं थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला जातीचे प्रमाणपत्र मिळायला लागले, परंतु लगेच ते बंदसुद्धा झाले. 1980ला पूर्णपणे बंद झाले. त्यानंतर मित्रांनो, आपण बघतो की TSP आणि OTSP मधली लोकसंख्या किती आहे, अनुसूचित जमातीची कोणत्या जिल्ह्यामध्ये किती संख्या आहे आणि या पॉप्युलेशनचं, या लोकसंख्येचं आदिवासी आमदार, खासदार, मंत्री आणि संघटना ही लोक कशा पद्धतीने गैरफायदा घेतात ह्या विषयावरती आपण बघतोय. त्यानंतर आपण बघतोय की 1976चं क्षेत्रबंधन उठल्यानंतर अस्वस्थ झालेले आमदार, आदिवासी आमदार, खासदार आणि संघटना या लोकांचं षडयंत्र, आणि ही लोक नेहमी आपल्या विरोधामध्ये कशा पद्धतीचे षडयंत्र रचत असतात आणि त्यांच्या षडयंत्रामुळं आपल्यावरती कशा पद्धतीने अन्याय होत आहे आणि आत्तापर्यंत आपल्या समाजाचं किती नुकसान झालेलं आहे या विषयावरती आपण बघतोय. त्यानंतर आपण बघतो की गोविंद गारे, डॉक्टर गोविंद गारे नावाची एक व्यक्ती, एक अधिकारी होऊन गेले पडताळणी समितीमध्ये, जे स्वतः महादेव कोळी होते असं त्यांचं म्हणणं आहे, पण त्यांचीसुद्धा कोळीच नोंदी होते. परंतु या माणसाने कोळी जमातीचा खरा इतिहास बाजूला ठेवला. या माणसाने प्रत्येक मानववंशशास्त्रज्ञांचा संदर्भ ग्रंथ बाजूला ठेवला आणि स्वतःच्या कल्पनेने या मानववंशशास्त्रज्ञांच्या विरोधामध्ये, कोळी जमातीच्या खऱ्या इतिहासाच्या विरोधामध्ये काही काल्पनिक त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकांना शासकीय प्रकाशन म्हणून मान्यता मिळवलेलं आहे, कारण सत्ता त्यांच्याकडेच होते. आणि त्याच पुस्तकाच्या आधारे आज प्रांत आपल्याला कास्ट सर्टिफिकेट देत नाही, पडताळणी समिती आपल्याला वैधता प्रमाणपत्र देत नाही. म्हणून डॉक्टर गोविंद गारे हा माणूस जरी कोळी समाजामध्ये जन्म घेतला असला तरी कोळी जमातीशी, समाजाशी हा माणूस गद्दारी केलेला आहे. तर या माणसाने काय काय चुकीची लिहिलेले आणि वस्तुस्थिती काय आहे, मानववंशशास्त्रज्ञ काय म्हणतात आणि गोविंद गारे काय म्हणतात याचा आपण कंपॅरिझन अभ्यास करतो आहे. त्यानंतर आपण बघतोय की 24/4/85चं परिपत्रक, जो परिपत्रक केंद्र शासनाचं 1976चं कायद्याच्या अगेन्स्ट आहे, जो परिपत्रक पूर्णपणे काल्पनिक आहे, चुकीचं आहे, अन्यायकारक आहे, पूर्वग्रह दूषित विचार ठेवून काही आदिवासींच्या, अनुसूचित जमातींच्या विचार करून त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीमधून काढून टाकण्यासाठी, कायमस्वरूपी त्यांना भोगस ठरवण्यासाठी हा गोविंद गारेने केलेला हा षडयंत्र आहे. त्याच माणसाने हा परिपत्रक काढलेला आहे. तर हा परिपत्रक पूर्णपणे दिशाभूल करणार आहे. या परिपत्रकमुळे प्रांतांची दिशाभूल झालेली आहे, पडताळणी समित्यांची दिशाभूल झालेली आहे,
कोर्टाची झालेलं आहे, शासनाची झालेलं आहे आणि OTSP मधली कोळी समाजाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. म्हणून मित्रांनो, गोविंद गारे आणि त्याचे कर्तृत्व आणि त्यांनी काढलेले 24/4/85 जे परिपत्रक या विषयावरती आपण पहिल्या दिवशी बघणार आहोत. त्यानंतर आपण पहिल्या दिवशी बघतोय की सक्षम अधिकारी जे असतात, ज्याला आपण प्रांत म्हणतो, SDO किंवा SDM म्हणता, तर ही लोक कोणत्या कारणाने आपल्याला प्रमाणपत्र देत नाही, त्यांची वेगवेगळी कारणं कोणती आहेत. त्याचबरोबर आपण बघतो की पडताळणी समित्या हे आपले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध का करतात. त्या लोकांची काही विशिष्ट कारणं आहेत. एक 30 ते 40 कारणं आहेत. त्या कारणांपैकी एक दोन कारणं टाकून आपली प्रकरण अवैध करत असतात. तर ही कारणं कोणती आहेत या विषयावरती आपण बघू. त्यानंतर आपण बघणार आहोत की OTSP मधली जे काही कर्मचारी आहेत, अनुसूचित जमातीमधली किंवा कोळी समाजातली जी कर्मचारी आहेत, त्यांच्याच मनामध्ये अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबद्दल प्रचंड शंका आहेत, प्रचंड गैरसमज आहेत. तर ह्या प्रत्येक गैरसमजाबद्दल आपण बघू. त्या प्रत्येक गैरसमजाचे आपण पुराव्यासहित उत्तर देऊ. त्यानंतर मित्रांनो, आपण बघतो की OTSP मधली जी कर्मचारी आहेत, या लोकांनी शासनाला स्वतःहून लिहून दिलेलं आहे, मी अनुसूचित जमातीचं नाही आहे, मी अनुसूचित जमातीचा दावा सोडत आहे आणि मी SBCचा स्वीकार करत आहे. तर हे अज्ञानापोटी ह्या लोकांनी स्वतःचं ST कास्ट सोडून, अनुसूचित जमात सोडून ह्या लोकांनी SBCचा स्वीकार केलेला आहे, ज्यामुळं आज कोळी समाजाला एक बोगस नावाचा ठपका सहन करावा लागत आहे, ज्यामुळं आज कोळी समाजातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे, पिढ्यानपिढ्या बर्बाद झालेल्या आहे आणि हा संपूर्ण समाज बदनाम झालेला आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की ही वकील मंडळी जी आहेत, कोर्टामध्ये जी लढतात, तर ती लोक या OTSP मधल्या कोळी समाजाची जात सिद्ध करण्यापेक्षा त्यांना सेवा संरक्षण कसं मिळवून द्यायचं याच्यावरती यांचा जास्त भर असतो. खरं म्हणजे जात सिद्ध करणं फार सोपं आहे. जात आपण इझिली सिद्ध करू शकतो, परंतु सखोलमध्ये अभ्यास न करता, लॉजिकली अभ्यास न करता, की फक्त या लोकांची सेवा संरक्षण करून देणे, त्यांची सेवा वाचवणे, ह्याच्यासाठी ही लोकांनी खूप प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक अनुसूचित जमातीतलं व्यक्ती हा त्याच्या चुकीच्या समजाने SBC स्वीकारलेला आहे आणि वकिलाच्या चुकीच्या कर्तृत्वामुळे, अपूर्ण ज्ञानामुळे, अपूर्ण अभ्यासामुळे ह्या लोकांची जात सिद्ध न होता की ह्या लोकांची फक्त नोकरी वाचलेली आहे आणि ते सुद्धा तात्पुरती नोकरी वाचलेले आहेत. आणि ज्यामुळं संपूर्ण कोळी समाज आज अधोगतीला लागलेला आहे. सगळ्या भावी पिढी संपण्याच्या मार्गावरती आहेत. तर ॲक्च्युली वकील मंडळींनी काय केले पाहिजे होते, जात कशा पद्धतीने सिद्ध करायला पाहिजे होते, या विषयावरती आपण बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, OTSP मधली जी काही लोक आहेत, आदिवासी आमदार असतील, खासदार असतील, वेगवेगळ्या संघटना असतील किंवा आणि कोणी असतील, पडताळणी समित्या असतील, प्रांत असतील, तर या लोकांच्यामध्ये एक अतिशय गोड गैरसमज आहे की OTSP मधली कोळी हे खरोखरच बोगस आहेत. तर मित्रांनो, त्यांचा हा समाज पूर्णपणे गैरसमज आहे, एक भ्रामक कल्पना आहे, परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे. म्हणून तुम्हाला जर ह्या लोक कुठे भेटले तर येताना ह्या कार्यशाळेला घेऊन या. 2 दिवसामध्ये त्यांच्या लक्षात येईल की खरं जे ओरिजिनल जे आहेत ती फक्त OTSP मधलीच लोक आहेत आणि TSP मधली जी लोक आहेत ते OTSP मधनं मायग्रेट झालेले आहेत. 14व्या शतकामध्ये OTSP मधनं मायग्रेट होऊन पुणे, नाशिक, ठाणे, कुलाबा आणि अहमदनगर या ठिकाणी ती लोक गेलेले आहेत.
याचे पुरावे आपण त्यांना दाखवू. OTSP मधली लोक OBC नव्हते कधी नाही, ते फक्त ST होते आणि ती ओरिजिनल महादेव कोळे आहेत, मल्हार कोळे आहेत, टोकरे कोळे आहेत, ढोर कोळे आहेत. ह्या सगळे पुरावे आपण त्यांना 2 दिवस दाखवूया. म्हणून असे कोणी तुम्हाला भेटत असतील तर ह्या आदिवासी भागातल्या लोकांना, अधिकाऱ्यांना तुम्ही ह्या वर्कशॉपला, मेळाव्याला घेऊन या. त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी फार महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत, बघणार आहोत, चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा असा आहे की OTSP मधील कोळी ते कोणी असू दे, मल्हार कोळे असू दे, महादेव कोळे, टोकरे कोळे, ढोर कोळे, कोणी असू दे, OTSP मधलं कोळी कधीही OBC मध्ये नव्हते, कधीही SBC मध्ये नव्हते आणि आजसुद्धा नाही. याविषयी यासंबंधी तुम्हाला जवळपास ॲक्च्युली तसं 200 ते 250 पानांचे पुरावे आहेत, डॉक्युमेंट्स आहेत की तुम्ही OBC मध्ये येतच नाही, नव्हताच तुम्ही कधी, परंतु तुम्हाला महत्त्वाचे काही पुरावे याच्यामध्ये दिले जाणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बघतो की 1871 ते 1951 पर्यंत ज्या काही कोळी नोंदी झालेल्या, तर ही सगळी कोळी नोंदी फक्त त्या त्या काळच्या सेन्सस डिपार्टमेंटच्या आदेशामुळे झालेल्या आहे. ह्या कोणीही शिक्षकांनी चुका केलेल्या नाही किंवा कोणीही आईवडिलांनी चुका केलेल्या नाही किंवा ही लोक बोगस होते म्हणून, ही महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी नव्हते म्हणून कोळी नोंदी झालेल्या आहे असं अजिबात नाही, बिलकुल नाही. त्या त्या काळचे सेन्सस डिपार्टमेंटनीच तसा आदेश दिला होता की बाबा ह्या कोळ्यांच्यामध्ये बरेचसे प्रकार आहे, सगळे प्रकार न लिहिता फक्त तुम्ही त्यांची कोळी नोंदी करा असा आदेश होते. म्हणून मित्रांनो 1871 म्हणतो मी, 1871 ते 1951 पर्यंत सगळीकडं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी भाग घ्या, कोस्टल एरिया घ्या, OTSP घ्या, संपूर्णमध्ये कोळी नोंदी झालेल्या आहेत. याची तुम्हाला सक्षम पुरावे, भरपूर पुरावे, 150-200 पानांचे पुरावे दिले जातील. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी बघतोय की OTSP मधल्या प्रत्येक जिल्ह्यांच्या मध्ये ओरिजिनल महादेव कोळी आहे, अस्सल महादेव कोळी आहे, मल्हार कोळे आहे, टोकरे कोळे, ढोर कोळे, याचे अनेक पुरावे तुम्हाला देतो. 1871 पासून नव्हे, त्याच्या आधीपासूनची तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातले पुरावे दिले जातील. भले तुम्ही कोस्टल एरियातले असू दे, तुम्ही बेरारमधले असू दे, CP मधले असा, तुम्ही बॉम्बे प्रेसिडेन्सीमधले असा, हैदराबाद स्टेटमधले असा, महाराष्ट्रामधल्या कुठल्याही कोपऱ्यातलं जरी तुम्ही आला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी हे पौराणिक काळापासून राहत होते, याचे तुम्हाला पुरावे दिले जातील. त्याच्यानंतर आपण बघतो की TSP आणि OTSP मधली कोळी हे वेगळे नाही. TSP मधले आणि OTSP मधली कोळ्यांचे पूर्वज हे एकच होते. वाल्मिकी ऋषीच ह्या सगळ्यांचे पूर्वज आहे. प्रत्येक मानववंशशास्त्रज्ञांनी लिहिलेलं आहे, प्रत्येक गॅजेटरीमध्ये तसं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये रक्त नातं जुळत असल्याचे, ॲफिनिटी जुळत असल्याचे जवळपास 250 पानांचे पुरावे आहेत. तुम्हाला सगळे दिले जाणार नाही, फक्त त्याच्यातले महत्त्वाचे पुरावे दिले जातील. कमीत कमी 50-60 पानांचे पुरावे दिले जातील की OTSP आणि TSP मधला कोळी एकच आहे, त्यांचं रक्त, DNA, पूर्वज सगळं एकच आहे, त्यांची ॲफिनिटी एक आहे, ब्लड रिलेशन त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यांच्यामध्ये की अलीकडच्या कालावधीमध्ये सुद्धा की देवणघेवण झालेलं आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या लग्न झालेले आहेत, रिलेशन झालेले आहेत, ह्याची तुम्हाला पुरावे मी देतो. रोटीबेटीचे व्यवहार झाल्याचे बरेचसे पुरावे आहेत, हे आपण त्या दिवशी बघू. त्यानंतर मित्रांनो, आपण बघणार आहोत की दुसऱ्या दिवशी माहितीच्या अधिकाराखाली तुम्हाला जर जिंकायचं असेल, तुम्हाला जर
अनुसूचित जमाती सिद्ध करायचं असेल, तुम्हाला जर मूळ जमातीमध्ये परत यायचं असेल, तर तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली कोणकोणते डॉक्युमेंट्स कलेक्ट केलं पाहिजे, कुणाकडून कोणते डॉक्युमेंट मिळवणं गरजेचं आहे त्याची तुम्हाला लिस्ट दिलं जाईल आणि त्या प्रत्येक डॉक्युमेंटचं महत्त्व तुम्हाला समजून सांगितलं जातील. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर जातीचे प्रमाणपत्र काढायचं असेल, इथून पुढे जर वैधता प्रमाणपत्र काढायचं असेल किंवा न्यायालयामध्ये याचिका दाखल करायचं असेल, तर त्याच्यासाठी एक स्टँडर्ड डॉक्युमेंटचं लिस्ट दिलं जाईल की कोणत्या डॉक्युमेंट्स तुम्ही जोडल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल. तुमच्या घरातील कोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजे, तुमच्या गावातील कोणते असायला पाहिजे, तुमच्या तालुक्यातील कोणते असायला पाहिजे, तुमच्या जिल्ह्यातील कोणते असायला पाहिजे, महाराष्ट्रातील कोणते डॉक्युमेंट जोडायला पाहिजे, कोणत्या मानववंशशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ वापरायचा आहे, सेन्सस रिपोर्ट कुठले, डिस्ट्रिक्ट गॅजेटर्स कुठले, तुमच्या जिल्ह्यातले वेगवेगळे पुरावे कुठले, ह्या सगळ्यांचे जवळपास एक 30-35 डॉक्युमेंटची यादी त्या दिवशी तुम्हाला दिलं जाईल. ते सहजपणे तुम्ही ते मिळवू शकता आणि एकदा काय तुमच्या हातामध्ये ते डॉक्युमेंट्स आले तर तुम्हाला कुठलाही अधिकारी तुमचे जातीचे प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र नाकारू शकत नाही, कारण ह्या सगळे पुरावे अतिशय ऑथेंटिक आहेत. या सगळे पुरावे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या पुराव्यांची लिस्ट तुम्हाला दिले जातील. ते कुठून मिळवायचं हे सांगितलं जाईल. त्यानंतर आपण बघतो की वकील मंडळीने न्यायालयामध्ये कोणते पुरावे इथून पुढे जोडले पाहिजे. तुम्ही फक्त त्या तुमच्या क्लायंटच्या घरातील पुरावे, त्याची वडिलाची LC, मृत्यूचा दाखला, अर्जदाराचा दाखला एवढ्यावर कधीही न्याय मिळू शकत नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी नोंदी आहेत आणि 100% निकाल हे किंवा 100% अवैधता हे फक्त कोळी नोंदीवरती केला जातो. म्हणून तुम्ही वैयक्तिक डॉक्युमेंटवरती कधीही तुमच्या क्लायंटला न्याय मिळवून देऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो, वकील मंडळींनी इथून पुढच्या कालावधीमध्ये जर तुमच्या क्लायंटला जिंकवायचं असेल, त्याला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून द्यायचं असेल, तर तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स जोडले पाहिजे, कोणत्या डॉक्युमेंटवरती कशा पद्धतीने आर्ग्युमेंट केलं पाहिजे आणि त्या डॉक्युमेंटचं किती महत्त्व आहे, हे सगळं या वर्कशॉपमध्ये समजून सांगितलं जाईल. म्हणून जितकी काही वकील मंडळे असतील, ह्या कोळी समाजाचे याचिका दाखल करणारे, न्यायालयामध्ये लढा देणारे, ते जर अवश्य ह्या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहिले तर तुम्हाला खूप उपयोग पडेल. इथून पुढं तुम्ही प्रत्येक कोळी समाजाला, प्रत्येक कोळी समाजातील अर्जदाराला न्याय मिळवून देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, आपण दुसऱ्या दिवशी बघतो की प्रांतांच्या आणि पडताळणी समित्यांच्या प्रत्येक प्रश्नांना पुरावेसहित उत्तर कसे लिहावे. त्यांचे बरेचसे प्रश्न असतात, मुद्दे असतात, तर त्या प्रत्येक प्रश्नांना अगदी 10-20 पानाचे पुरावे जोडून कशा पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. अगदी त्यांचे 40भर प्रश्न आहेत, तर 40च्या 40 प्रश्नांना किंवा मुद्द्यांना आपण प्रत्येक पानाला 25 ते 30 म्हणजे प्रत्येक मुद्द्याला 25 ते 30 पानांचे पुरावे देऊ शकतो. इतके आपल्याकडे पुरावे आहेत. तुमचे 1950 पूर्वीचे नोंदी कोळी आहेत, तुमच्या आजोबांचे नोंदी कोळी आहेत, म्हणून तुम्हाला अनुसूचित जमातीची दाखला देता येणार नाही. तर कोळी का आहेत याच्यावरती 250 पानांचे पुरावे आहेत आणि ते असे पुरावे आहेत की पडताळणी समितीच नव्हे, अख्खा सुप्रीम कोर्ट जरी तुम्हाला नाकारायचं ठरवलं तरी ते ठरवू शकत नाही, नाकारू शकत नाही. त्यानंतर तुमचे आणि OTSP मधल्या TSP आणि OTSP मधल्या लोकांचे
चालीरीती जुळत नाही, ॲफिनिटी जुळत नाही, ब्लड रिलेशन नाही, तुम्ही वेगळे आहात त्यांनी वेगळे आहेत, तर मित्रांनो ते आणि आपण एकच आहोत ह्याच्यावरती कमीत कमी 150 ते 150 पानांचे पुरावे आहेत. आणि त्यानंतर बरेचसे किरकोळ किरकोळ छोटे प्रश्न असतात. तुम्ही महादेव कोळ्यांचे दाखला जोडलेले, पुरावे जोडलेले आणि तुम्ही कोळी महादेव मागता वगैरे वगैरे. मी PDF मध्ये दिलेले आहे, तो सगळं लिस्ट बघा. ते प्रत्येक मुद्द्यांना आपण कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त द्यायचं झालं तर 250 पानांचं एकच प्रश्नाला 250 पानांचे आपण पुरावे देऊ शकतो. तरी सुद्धा आपण महत्त्वाचे पुरावे द्यायचं ठरलं तर प्रत्येक प्रश्नानं कमीत कमी 8 ते 10 पानं जोडू शकतो, इतकी पुरावे आपल्या OTSP मध्ये आहेत. म्हणून हे प्रांत आणि पडताळणी समित्या जे काही मुद्दे उपस्थित करतात त्या मुद्द्यांना कशा पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे, कोणते पुरावे जोडले पाहिजे, हे सगळं तुम्हाला रेडीमेड उत्तर दिले जातील. आणि इथून पुढं प्रांत आणि पडताळणी समित्या तुम्हाला नाकारण्याचे धाडस करणार नाही, हे मात्र निश्चित आहे. त्यानंतर मित्रांनो की आपण दुसऱ्या दिवशी बघणार आहोत की समाजामधील जे अभ्यासक असतात ते अभ्यासक वेगवेगळ्या लोकांना निवेदन देत असतात. आमदारांना, खासदारांना, प्रांतांना, कलेक्टरना, पडताळणी समित्यांना, मंत्री, मुख्यमंत्री या लोकांना निवेदन देत असतात. तर निवेदनमधले मुद्दे नेमके काय असले पाहिजे, कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, कोणते मुद्दे सुटल्यानंतर आपला प्रश्न सुटणार आहे, हे सगळं तुम्हाला त्या दिवशी समजून सांगितलं जाईल. कारण कुठलंही निवेदन देऊन, भरमसाठ निवेदन देऊन त्याला काही उपयोग होत नसतो. आणि आजच्या घटकेला मी सांगतो, निवेदनची सुद्धा गरज नाही, कुठल्या आमदारांची आणि खासदारांची सुद्धा गरज नाही. इथून पुढे कुठल्याही गोष्टींची गरज तुम्हाला भासणार नाही. कारण ही लोक जे घाबरतात ते पुराव्यानं घाबरतात. तुम्ही किती लोक एकत्र आला मंत्रालयाच्या समोर, ह्याला ही लोक घाबरत नाही. किती लोक तुम्ही रस्त्यावरती उपोषणला बसला, ह्याला ही लोक घाबरत नाही. उपोषण केलंच पाहिजे, मोर्चाही काढायलाच पाहिजे, त्याशिवाय शासन आपल्याकडे लक्ष देणार नाही. परंतु ज्यावेळी शासन आपल्याशी संवाद साधेल त्यावेळी शेवटी पुरावा दाखवल्याशिवाय न्याय मिळणार नाही. म्हणून मित्रांनो, ही लोक घाबरतात पुराव्याला. आणि आज आपल्याकडे पुरावे जवळपास 1,500 पानांची पुरावे आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही बिंदास्त राहा की काहीच महिन्यामध्ये कमीत कमी कोळी समाजाला निश्चितपणे न्याय मिळणार आहे. अर्थात कोळी समाजाने सुद्धा जर या लढ्याला सपोर्ट केलं तर. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी बघतो की समाजातील जे अभ्यासक आहेत त्यांना जर समजा जनहित याचिका दाखल करायचं असेल, PIL दाखल करायचं असेल तर कोणत्या मुद्द्यांच्यावरती तुम्ही केला पाहिजे. असे 2 ते 3च या मुद्दे आहेत. जे मुद्दे तुम्ही न्यायालयामध्ये नेला, ज्या मुद्द्यांच्यावरती जो तुम्ही जनहित याचिका दाखल केला, तर अख्खं कोळी समाज, संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाज या कटकटीतून बाहेर पडेल. तर त्या 2-3 मुद्द्यांच्यावरती आपण सखोलमध्ये चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, या कार्यशाळेसाठी कोण कोण येऊ शकतात, कोण कोण भाग घेऊ शकतात. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाज, कोळी जमातीमधील प्रत्येक व्यक्ती या कार्यशाळेमध्ये भाग घेऊ शकतो. तुम्ही पूर्वी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये असा, हैदराबाद स्टेटमध्ये म्हणजेच मराठवाड्यामधील असा, CP बेरारमधले असा, कोस्टल एरियामधले असा, तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यातलं असलं तरी तुमच्यासाठी ही अतिशय उपयुक्त कार्यशाळा आहे. याचं कारण का, तर संपूर्ण भागातील, संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्युमेंट्स आपण कलेक्ट केलेलं आहे आणि त्या डॉक्युमेंट्स तुम्हाला दिले जाणार आहेत. म्हणून तुम्हाला मित्रांनो उपयोगी पडणार आहे.
त्यानंतर आणि कोण ह्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात, तर तुम्ही महादेव कोळी असा, मल्हार कोळी असा, टोकरे कोळी असा, डोंगर कोळी असा, ढोर कोळी असा, की अनुसूचित जमातीमधला कोणताही कोळी याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. कारण प्रत्येक कोळींच्यावरती, प्रत्येक उपगटांच्यावरती स्वतंत्र असे पुरावे आपण एकत्र केलेले आहे. महादेव कोळ्यांच्यावरती स्वतंत्र पुरावे आहेत, मल्हार कोळ्यांच्यावरती आहेत, टोकरे कोळी किंवा ढोर कोळ्यांच्यावरती आहेत. म्हणून ह्या प्रत्येक उपगटातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अभ्यासक या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहू शकतो. त्यानंतर ज्यांना प्रांतांच्याकडनं इथून पुढं अनुसूचित जमातीचे दाखले मिळवायचे आहेत, अर्ज करायचे आहेत, ती लोक उपस्थित राहू शकतात. कारण त्या लोकांना आपण डॉक्युमेंटची लिस्ट देणार आहे आणि ती लिस्ट एकदा तुम्ही जोडल्यानंतर हे प्रांत लोक कधीही नाकारू शकत नाही. नाकारल्या तर तुम्ही त्यांच्यावरती ॲक्शन घेऊ शकता. त्यानंतर पडताळणी समित्यांच्याकडं ज्यांना नव्याने वैधतासाठी अर्ज दाखल करायचा आहे, प्रकरण सादर करायचं आहे, ती लोक ह्या वर्कशॉपसाठी अवश्य या. कारण तुम्हाला जो लिस्ट दिला जाणार आहे तो लिस्ट जर तुम्ही तुमच्या अर्जासोबत जोडला तर पडताळणी समित्यांना खूप जड जाणार आहे. तुमचे प्रकरण अवैध करण्यामध्ये प्रचंड जड जाणार आहे. ते सहजासहजी अवैध करू शकणार नाही आणि अवैध केलेच तर कोर्टातून निश्चितपणे त्यांच्यावरती कारवाई होईल. म्हणून ज्यांचे प्रकरण दाखल करायचं आहे त्या लोक अवश्य या. त्यानंतर ज्यांचे प्रकरण ऑलरेडी पडताळणी समित्यांच्यामध्ये पेंडिंगमध्ये आहेत, मुलाखतीला बोलवलेलं आहे किंवा मुलाखतीला बोलवणार आहेत, अशा लोकांनी अवश्य उपस्थित राहा. कारण जाताना आम्ही जे डॉक्युमेंट घेतो, आम्ही जे पुरावे देतो, ते पुरावे तुम्ही घेऊन जावा आणि ते पुरावे तुमच्या प्रकरणाला जोडा. तर पडताळणी समित्या सहजासहजी तुमचे प्रकरण अवैध करणार नाही. त्यानंतर यापूर्वीच ज्या लोकांची प्रकरणं पडताळणी समितीने अवैध केलेलं आहे, परंतु ज्यांना ह्या पडताळणी समित्यांच्या निर्णयाच्या विरुद्धामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करायचं आहे आणि स्वतःची मूळ जात सिद्ध करायचं आहे, जमात सिद्ध करायचं आहे, अशी लोकंसुद्धा यासाठी या. कारण ही सगळी पुरावे जे आहेत तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त पडणार आहेत. तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा सादर केला तरीसुद्धा पुन्हा तुमचं प्रकरण रीबॅक होईल आणि त्यातून तुमचं प्रकरण आरामशीर सुटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ज्यांच्या रक्त नात्यातील कुणाचे तरी प्रकरण यापूर्वीच अवैध झालेलं आहे, काही वर्षापूर्वी 5 वर्ष 10 वर्षापूर्वी अवैध झालेलं आहे, परंतु त्यांना रिओपन करायचं आहे, त्यांना मूळ अनुसूचित जमात सिद्ध करायचं आहे, असे लोकंसुद्धा उपस्थित राहा. किंवा ज्यांचं माननीय उच्च न्यायालयाने अवैध केलेलं आहे, प्रकरण नाकारलेलं आहे, परंतु नवीन पुराव्याच्या आधारे ज्यांना पुन्हा एकदा स्वतःचं प्रकरण माननीय उच्च न्यायालयामध्ये रिओपन करायचं आहे, तर अशा लोकांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जी लोक शासनाच्या दबावाला बळी पडून किंवा स्वतःच्या गैरसमजामुळे मी अनुसूचित जमातीमधील नाही, मी अनुसूचित जमातीचा दावा सोडून देत आहे, मी SBC स्वीकारत आहे म्हणून जे हमीपत्र लिहून दिलेलं आहे, बॉन्ड पेपरवरती शासनाला लिहून दिलेलं आहे आणि SBCचं वैधता प्रमाणपत्र दिलेलं आहे, तर अशा लोकांनी अवश्य या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कारण तुम्हाला SBC मधून ST मध्ये परत येण्याची संधी आहे. कारण कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्ही कधीही नवीन जर तुम्हाला पुरावे सापडले तर त्या पुराव्यांच्या आधारे तुम्ही पुन्हा तुमची जात सिद्ध करण्यासाठी याचिका दाखल करू शकता आणि याच पद्धतीने या नव्या पुराव्याच्या आधारे तुम्ही तुमची जात सिद्ध करू शकता. म्हणून SBC जरी स्वीकारला असला तरी ST मध्ये येण्याची संधी
यामुळे उपलब्ध होणार आहे। आणि दुसरं, SBC रद्द झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही ना SBC मध्ये राहणार ना ST मध्ये राहणार, तुम्ही ओपनमध्ये राहणार। म्हणून सर्वात चांगलं मार्ग कुठला आहे तर स्वतःचं मूळ घरात परत येणे, स्वतःचे मूळ अनुसूचित जमात सिद्ध करणे, हा एकच मार्ग आहे स्वतःला वाचवणे, स्वतःची जात वाचवणे, स्वतःचे कुटुंब वाचवणे, भावी पिढी वाचवणे आणि स्वतःच्या जातीवरती लागलेला बोगस नावाचा ठपका पुसून काढणे, हा एकच पर्याय आहे की स्वतःचे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरू कोळी जात सिद्ध करा। त्यानंतर ज्यांचे प्रकरण अवैध झाल्यामुळं ज्यांना महाराष्ट्र शासनाने अधिसंख्य पदावरती वर्ग केलेला आहे पण ते पुढे लढले नाही, कोर्टामध्ये गेले नाही, कोर्टामध्ये दावा सिद्ध करण्यासाठी ते पुढे आलेले नाही, अशी लोकसुद्धा ह्या ठिकाणी या। भले तुमचा अधिसंख्य पदाचा निकाल काही हो, नेगेटिव्ह हो, पॉझिटिव्ह हो, पण तुम्ही नंतरच्या कालावधीमध्ये जात सिद्ध करण्यासाठी पुन्हा याचिका दाखल करू शकता आणि त्यातून अधिसंख्य पद रद्द करून तुम्ही तुमच्या मूळ पदावरती जाऊ शकता, परमनंट पोस्टवरती तुम्ही जाऊ शकता। ही संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे। त्यानंतर याच्यापूर्वी 10-15 वर्षापूर्वीच नोकरी गेलेल्या आहे, त्याचवेळी प्रमाणपत्र अवैध झालेलं आहे, पण आज आपण काहीच करत नाही आहे, पण मला माझी जात सिद्ध करायचं आहे असं ज्यांना वाटतं, त्या नोकरी गमावलेली सगळी ह्या कार्यशाळेला या। तुम्हाला पुन्हा तुमची मूळ जात सिद्ध करून तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून तुमचे मूळ पद जे आहे, नोकरी जी आहे ते मिळवू शकता, सगळी लाभ तुम्ही शासनाकडून काढून घेऊ शकता, कारण तुम्ही OTSP मधलं कोणीही OBC मध्ये नाहीच आहे, तुम्ही OBC मध्ये येतच नाही, SBC मध्ये येतच नाही आहे, तुम्ही पूर्ण महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळीच आहात, ST मधील कोळीच आहात। फक्त जाणीवपूर्वक तुमच्यावरती अन्याय करण्यात आलेला आहे आणि त्या काळी तुम्हाला कोळी नोंदी सिद्ध करता येत नव्हता, म्हणून तुम्ही तुमचे अनुसूचित जमात सोडून दिलेल्या आहे। परंतु आज मित्रांनो, तुमचे कोळी नोंदी का झाले आणि तुमची कोळी नोंदी होऊन सुद्धा तुम्ही महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी कसे आहात आणि तुम्ही अनुसूचित जमातीमधलेच कसे आहात, याचे पुरावे आपल्या हातामध्ये आहेत। आणि म्हणून पूर्वी जे झालं ते झालं, परंतु इथून पुढे सुद्धा तुम्ही जर मनात आणला, तुम्ही जर प्रयत्न केला, तर तुमची गमावलेली नोकरी, गमावलेली जात, गमावलेली पद परत तुम्ही मिळवू शकता। मिळवण्याची संधी या वर्कशॉपमधून, या कार्यशाळेमधून, निवासी शिबिरमधून तुम्हाला उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर ज्या लोकांचे प्रमाणपत्र अवैध झाल्यामुळे, ज्यांचे पेन्शन थांबवलेले आहे किंवा निवृत्तीचे इतर लाभ थांबवलेले आहे, अशा लोकांनी सुद्धा या कार्यशाळेसाठी उपस्थित राहायचं आहे। त्याचबरोबर ज्या अभ्यासकांना, मागाशी सांगितल्याप्रमाणे ज्या अभ्यासकांना जनहित याचिका दाखल करायचं आहे, कोणत्याही पॉईंटवरती, कोणत्याही मुद्द्यावरती जनहित याचिका दाखल करून समाजाला न्याय मिळत नाही आहे, समाजाचा पैसा वाया जाणार आहे, वेळ वाया जाणार आहे, मनस्ताप होणार आहे। त्यापेक्षा परफेक्ट असे 2 ते 3 मुद्दे आपण शोधून काढू आणि त्या 2 ते 3 मुद्द्यांच्यावरती याचिका दाखल करू, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळी हे सगळेचे सगळे पुन्हा एकदा ST मध्ये येतील। म्हणून मित्रांनो, कोणती याचिका दाखल केला पाहिजे, त्या याचिकामध्ये कोणते पुरावे असले पाहिजे, कोणते मुद्दे असले पाहिजे, त्या मुद्द्यांच्यावरती कशा पद्धतीने आपण आर्ग्युमेंट केला पाहिजे, हे सगळं या ठिकाणी आपण बघणार आहोत। त्याचबरोबर ज्या अभ्यासकांना निवेदन द्यायचं, योग्य निवेदन द्यायचं, परफेक्ट निवेदन द्यायचं आहे, तर त्याही लोक इथे येऊ शकतात, कारण परफेक्ट निवेदन म्हणजे नेमकं काय आणि त्या निवेदनामध्ये कोणते मुद्दे असले पाहिजे हे तुम्हाला सांगितलं जाईल। आणि मी
एकच निवेदन आज सुचवतो, तर मित्रांनो, तुमच्या आमदार खासदार जे का असतील, कलेक्टर वगैरे, तर त्या सगळ्यांना एकच निवेदन द्या की OTSP मधली जी काही कोळी जमात आहे त्या कोळी जमातीवरती एक अभ्यास गट निर्माण करा, स्वतंत्र अभ्यास गट निर्माण करा, निवृत्त न्यायाधीशच्या अध्यक्षतेखाली, ज्यामध्ये TSP मधले आदिवासी कार्यकर्ते असले पाहिजे, अभ्यासक असले पाहिजे, OTSP मधले महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळ्यांचे अभ्यासक असले पाहिजे, पडताळणी समित्यांच्या मधले, TRTI मधले आणि कलेक्टर ऑफिसमधले अधिकारी असले पाहिजे आणि इतर जे काही अँथ्रोपोलॉजिस्ट आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, ह्या लोक त्यामध्ये असायला पाहिजे। अशा पद्धतीने 10 ते 12 लोकांचं एक ग्रुप तयार करा, अभ्यास गट तयार करा, रिसर्च ग्रुप तयार करा आणि त्या रिसर्च ग्रुपच्या आधारे 6 महिन्याच्या आतमध्ये रिपोर्ट द्या, शासनाला रिपोर्ट द्या आणि तो रिपोर्ट अंमलात आणा। एवढंच तुम्ही द्यायचं, बाकी काही द्यायचं नाही। एवढंच तुम्ही द्या। तुमच्या आमदारावरती, खासदारवरती, मंत्र्यांच्यावरती, कलेक्टरवरती दबाव आणा आणि मुख्यमंत्र्यावरती दबाव आणा आणि जर तुम्ही सक्सेस झाला आणि कोळी समाजासाठी फक्त एक स्वतंत्र अभ्यास गट निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये जर माझ्यासारखे एक 2-3 अभ्यासक जरी असले, तर मित्रांनो तुम्ही निवांत राहा की 6 महिन्याच्या आतमध्ये तुमचं काम होणार आहे। तुमचे सगळेचे सगळे प्रश्न सुटतील। 40-45 वर्षापर्यंत जी पेंडिंग आहेत ती सगळी प्रश्न सुटतील। कारण आत्तापर्यंत जी काही कमिटी नेमण्यात आले होते त्या कमिटी पुरावे व्यतिरिक्त त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे। हरदास कमिटीमध्ये जर मी असतो तर हा निकाल कधीच लागला नसता, कारण त्या काळी ती पुरावेच काही दिले गेलेले नाही। पण मित्रांनो, नव्याने जर फक्त कोळी जमातीवरती जर एखादा अभ्यास गट निर्माण झाला तर तुम्ही समजून घ्या आपण जिंकलो। समजा ही तर होऊ शकलं नाही तर आपण कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकतो की कोळी जमातीवरती अन्याय होतो आहे आणि शासनाला आदेश करण्यात यावा की कोळी जमातीवरती स्वतंत्र रिसर्च ग्रुप तयार करून 6 महिन्याच्या आतमध्ये अहवाल कोर्टाला सादर करा, असं कोर्टामार्फत आपण शासनाला सांगू शकतो। यामध्येच आपलं यश आहे। बाकीचे किरकोळ कामामध्ये आपल्याला कधी यश मिळणार नाही, कारण आपण 40-45 वर्ष तेच करत आलेले आहे। तुम्ही पूर्वी जे करत होता तेच आज सुद्धा केला तर पूर्वी जे तुम्हाला मिळालं होतं तेच आज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला जर आता नवीन काही पाहिजे असेल तर मार्ग बदला, नवीन काहीतरी करा, मगच तुमच्या हातामध्ये नवीन काहीतरी मिळेल। हा निसर्गाचा नियम आहे। म्हणून मित्रांनो, ज्या अभ्यासक समाजासाठी धडपडतात, प्रयत्न करतात, पुरावे गोळा करतात, तर ती सगळी या निवासी शिबिरासाठी उपस्थित राहिला पाहिजे, कारण या पुराव्यांच्या आधारे तुम्हाला खूप मोठी यश मिळवता येईल, निश्चितपणे मिळवता येईल। त्यानंतर जी वकील मंडळी कोळी समाजाच्या वतीने कोर्टामध्ये लढत असतात अशा लोकांनी सुद्धा इथं राहिला पाहिजे, उपस्थित राहिला पाहिजे, कारण तुम्हाला ज्या पुरावे माहीत नाही, ज्या युक्तिवाद माहीत नाही, ज्या बारीक सारीक गोष्टी ह्या समाजाबद्दलची माहीत नाही, ते सगळे त्या दिवशी समजून सांगितले जातील, पुरावे तुमच्या हातामध्ये दिले जातील, ज्यामुळं तुम्ही एकतर 100% तुमच्या प्रत्येक प्रकरणामध्ये यशस्वी व्हाल, नसेल तर अगदी आपण म्हणू की 90-95% तरी तुम्हाला यश मिळेल। म्हणून वकील मंडळींनी अवश्य या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहिला पाहिजे। तसेच मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आदिवासी क्षेत्रातील जे आमदार, खासदार आणि संघटना आहेत, ज्यांना वाटतं की OTSP मध्ये हे बोगस कोळी समाज आहे, तर अशा लोकांनी आवर्जून उपस्थित राहा। तुमच्याकडून ह्या शिबिराची कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही। ॲक्च्युली ह्या शिबिरासाठी 2100 रुपये फी आहे, परंतु ती तुमच्यासाठी मोफत असणार आहे।
कारण तुम्हाला आमच्याकडले पुरावे दाखवायचे आहेत, आमच्याकडली वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुमच्या समोर ठेवायचे आहेत. आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आहोत, अनुसूचित जमातीचे आहोत, हे सगळं तुम्हाला पुराव्यासहित पटवून द्यायचं आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी न करता, आपलं रक्त तुमचं रक्त सगळं एकच आहे, तुमची वंशज आमची वंशज सगळे एकच आहेत, म्हणून तुम्ही आवर्जून या निवासी शिबिरासाठी उपस्थित राहा. तुमचं आम्ही अगदी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर तुमच्याबरोबर जर पडताळणी समित्यांचे काही अधिकारी येत असतील किंवा TRTI मधली काही संशोधक येत असतील, संशोधन अधिकारी येत असतील किंवा प्रांत येत असतील किंवा आणि कुठल्याही प्रकारचे सचिव असेल मंत्रालयामधले, तर ह्या सगळ्यांना तुम्ही आवर्जून घेऊन या. यांच्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारची फी आकारलं जाणार नाही आणि ह्या सगळ्यांना मोफतमध्ये ह्या सगळे पुरावे दिले जातील, डॉक्युमेंट्स दिले जातील, ज्याच्या आधारे तुम्हाला आणखीन संशोधन करायला सोपं जाईल. आणि विशेष करून ह्या कार्यशाळेमध्ये एकतर संपूर्ण महाराष्ट्रातील कोणी येऊ शकतो, प्रत्येक जिल्ह्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, परंतु त्यातल्या त्यात सोलापूर जिल्हा, सातारा, रत्नागिरी, कुलाबा, रायगड, पुणे, औरंगाबाद, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हे आणि बेरार आणि CP मधले सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणची लोक जर आले तर त्यांना जास्त लाभ होणार आहे. कारण या जिल्ह्यातली डॉक्युमेंट्स पुरावे जास्त आहेत, खूप इंग्रज काळापूर्वीपासूनचे डॉक्युमेंट्स आहेत, म्हणून त्याचा तुम्हाला खूप चांगला लाभ होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, की अशा पद्धतीने आपण 2 दिवसांची निवासी कार्यशाळा घेतोय, रेसिडेन्शियल कार्यशाळा घेतोय. सदर कार्यशाळा ही कोल्हापूरमध्ये आहे. यामध्ये आपण सगळी महाराष्ट्रातील अभ्यासक असतील, कार्यकर्ते असतील, चांगले चांगले सगळे मित्र असतील, हे सगळे आपण एकत्र येणार आहोत. सगळे आपण एकच ठिकाणी एक मुक्काम करणार आहोत. 2 दिवस आपली गाठीभेटी होणार आहे, आपण डिस्कशन करणार आहे. आणि सदर कार्यशाळा जी आहे पहिल्या दिवशी सकाळी 9 वाजता सुरू होईल. 9 वाजता सुरू झाल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत ही कार्यशाळा चालू राहील. पहिल्या दिवशी सकाळी 9ला सुरू होऊन रात्री 8 वाजेपर्यंत ही कार्यशाळा असेल. आणि या कार्यशाळेची जी तारीख आहे, तारीख आणि प्लेस अजून फिक्स केलेलं नाही आहे. एक मात्र निश्चित आहे की जानेवारीच्या म्हणजे पुढच्या महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये ही कार्यशाळा होईल. कोणत्या ठिकाणी होणार आहे हे फिक्स आपण केलेलं नाही, कारण किती लोक जमणार आहेत, किती लोकांचा हॉल बघायचा आहे, किती लोकांची जेवणाची व्यवस्था करायची आहे, राहण्याची व्यवस्था करायची आहे, हे अजून निश्चित नाही. म्हणून तारीख आणि प्लेस हे निश्चित केलेलं नाही. आणि एक मात्र निश्चित आहे, कोल्हापूरमध्ये होणार आहे आणि जानेवारीच्या 4थ्या आठवड्यामध्ये होणार आहे, हे निश्चित आहे. आणि एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप बनवला जाईल. 25 तारखेनंतर एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला जाईल आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती 27 तारखेला म्हणजे 27 डिसेंबरला कळवलं जाईल की कोल्हापूरमध्ये कोणत्या ठिकाणी कार्यशाळा होणार आहे आणि त्या कार्यशाळेमध्ये असणारी इतर व्यवस्था काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आणि किती तारखेला कार्यशाळा होणार आहे, हे सगळं 27 डिसेंबरला ॲडमिशन घेतलेल्या लोकांना कळवलं जाईल. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवलं जाईल. ह्या कार्यशाळेची फी आहे 2100 रुपये, 2100 रुपये. आणि ही फी तुम्हाला भरायचं आहे 25 डिसेंबर 2021 पर्यंत, म्हणजे या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत भरायचं आहे. 25 तारखेनंतर कोणालाही फी भरता येणार नाही.
अचानक कुणी भरू नका आणि अगदीच कोणाला भरायचं असेल तर मला कॉल करा. कॉल करून तुम्हाला ती फी भरायचं आहे, पण तुम्ही 25 तारखेनंतर भरायचं नाही. कारण 25 तारखेला आपली संख्या ठरणार आहे. 25 तारखेला आपला हॉल सगळ्या गोष्टी फिक्स होणार आहेत आणि एकदा सगळ्या गोष्टी फिक्स झाल्यानंतर इतर लोकांना त्या कार्यशाळेमध्ये येता येणार नाही. म्हणून ज्यांना यायचं आहे त्यांनी फक्त 25 तारखेपर्यंत ॲडमिशन घ्यायचं आहे आणि 25 तारखेनंतर जर कोणाला पैसे भरायचं असेल तर मला कॉल केल्याशिवाय पैसा भरायचा नाही आहे. तर खाली तुम्हाला अकाउंट नंबर दिलेला आहे. ह्या व्हिडिओच्या शेवटी अकाउंट नंबर दिलेला आहे. त्या अकाउंट नंबरवरती पैसे भरून तुम्ही तुमचं सीट बुक करू शकता. फॉर एक्झाम्पल खानापुरे SG नावाचा अकाउंट आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचा अकाउंट आहे. अकाउंट नंबर आहे 11 51 77 02 57 571. 11 51 77 02 571 असा अकाउंट नंबर आहे आणि IFSC कोड आहे SBIN 0005561 असा अकाउंट नंबर आहे. ब्रँच आहे जरगनगरची ब्रँच आहे, कोल्हापुरातली ब्रँच आहे. याच्यावरती तुम्ही 2100 रुपये डिपॉझिट करून तुमचं सीट बुक करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्ही पैसे जमा केल्या मला त्याचं स्क्रीनशॉट पाठवायचं आहे, रिसीट पाठवायचं आहे किंवा कुठलाही पुरावा पाठवायचा आहे व्हॉट्सअपवरती. आणि पुरावा पाठवल्या तुमचं नाव आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. समजा खानापुरे SG मोबाईल नंबर 89 75 75 50 99 असं रिसीट बरोबर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर पाठवून द्यायचं आहे. कारण मला तुमचं नाव एका स्वतंत्र वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे हिशोबासाठी, नंतर कार्यशाळेमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून माझ्या नंबरवरती कंपल्सरी ती पाठवायचं आहे. माझा नंबर आहे 89 75 75 50 99. याच्यावरती रिसीट, तुमचं नाव, पूर्ण नाव आणि तुमचं मोबाईल नंबर त्या क्षणाला पाठवायचं आहे. अन्यथा कुठलीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. आणि या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त किती लोक येऊ शकतात? तर मित्रांनो, या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त 300 लोक येऊ शकतात. कारण मी आता एखादी हॉल बघितलेला आहे, सुसज्ज आहे, सिटीपासून थोडंसं लांब अंतरावरती आहे आणि त्यामध्ये मॅक्झिमम 300 लोकांची व्यवस्था आहे. आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसुद्धा फक्त 300 लोकांना व्यवस्थितपणे दिसू शकतो. म्हणून जास्त गोंधळ होता कामा नये आणि सगळ्यांची व्यवस्थितपणे व्यवस्था झाला पाहिजे. याच्यासाठी आपण 300 लोकांच्या वरती थांबवतोय. 300 लोकांच्या वरती प्रवेश देता येणार नाही. म्हणून फर्स्ट कम बेसिसवरती ही ॲडमिशन्स आहेत. जे पहिल्यांदा पैसे भरतील त्या लोकांना ॲडमिशन मिळतील. जे 25 तारखेनंतर पैसे भरतील त्यांना ॲडमिशनची गॅरंटी नाही आहे. कारण 300च लोक घेण्याचा आपण निश्चय केलेला आहे. मित्रांनो, 2100 म्हणजे 2100 रुपये ही प्रवेश फी ठेवण्याचं कारण हॉल भाडं आहे. कोल्हापूरमध्ये एक स्वतंत्र हॉल जर तुम्हाला घ्यायचा असेल 2 दिवसांच्यासाठी म्हणजे 24 तासासाठी आपण ते बुक करतोय. तर 24 तासासाठी बुक करत असताना लाखोंच्या मध्ये त्यांचं भाडं असणार आहे. त्याचबरोबर 300 लोकांची आपण व्यवस्था करत असताना त्या ठिकाणी तितकी पाणी नसणार आहे, तितकी टॉयलेटची सोय नसणार आहे. म्हणून आपल्याला महानगरपालिकेकडनं एक्स्ट्रा पाणी मागवावं लागणार आहे, एक्स्ट्रा टॉयलेट्स मागवावं लागणार आहे, एक्स्ट्रा सतरंज्या मागवावं लागणार आहेत. त्याचबरोबर LCD प्रोजेक्टर, पूर्ण दिवसभर ती LCD प्रोजेक्टर चालू असणार आहे. LCD प्रोजेक्टर घ्यावं लागणार आहे, साऊंड सिस्टीम घ्यावं लागणार आहे. तुम्हाला कमीत कमी
150 ते 200 पानांचा अंदाजे आपण नोट्स देतोय, पुरावे देतोय, प्रत्येक जिल्ह्याचे पुरावे आपण देतोय। ते पुरावेसाठी खर्च आहे, फाईल्स देणार आहे त्याच्यासाठी खर्च आहे, आपल्याला मदत करणारे जी कामगार असतात त्यांचं मानधन आहे, त्यानंतर 2 वेळा मुक्कामाची सोय आहे आणि याच फीमध्ये 2 वेळा चहा, 2 वेळा नाश्ता आणि 2 वेळा जेवण, म्हणजे 4 वेळा चहा, 4 वेळा नाश्ता, 4 वेळा जेवण अशा पद्धतीने ही व्यवस्था आहे। आणि बारीक सारीक अनेक प्रकारचे खर्च असतात, म्हणून आपण ह्या 2100 रुपये याला प्रवेश फी ठेवलेला आहे। तर या कार्यशाळेमध्ये आपण काय देणार आहे, ह्या फीमध्ये आपण काय देणार आहे, मी तुम्हाला सांगितलं सखोल नॉलेज पहिल्यांदा दिलं जाईल, प्रत्येक मुद्द्यांच्यावरती क्लिअर कट नॉलेज तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर 1871 ते 1951 पर्यंत कोळी नोंदी का झाल्या ह्याचे शासकीय पुरावे दिले जातील, ज्या पुरावे सुप्रीम कोर्ट सुद्धा नाकारू शकत नाही आणि ज्या पुराव्यामुळं इथून पुढे कोळी नोंदीवरती तुमची जातीचे प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र कोणीही नाकारू शकणार नाही, असे काही पुरावे तुम्हाला दिले जातील। त्यानंतर OTSP मधली कोळी कधीही OBC मधले नव्हते आणि नाही याचे पुरावे तुम्हाला दिले जातील। OTSP मधली कोळी हे फक्त ST मधले होते ह्याचे पुरावे दिले जातील। OTSP मध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी, ढोर कोळी हे पुराण काळापासूनच आहेत, इंग्रज काळापूर्वीपासूनच आहेत, ह्याची बरेचसे सक्षम पुरावे तुम्हाला दिले जातील। RTIची लिस्ट दिली जाईल। त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र काढताना किंवा वैधता प्रमाणपत्र काढताना किंवा न्यायालयामध्ये याचिका दाखल करताना कोणती डॉक्युमेंट जोडले पाहिजे त्याची लिस्ट तुम्हाला दिल्या जातील। त्यानंतर TSP आणि OTSP मधली कोळी एकच आहेत, त्यांचं आणि यांचं ब्लड रिलेशन आहे, ॲफिनिटी आहे, ॲफिनिटी जुळतात, याची जवळपास 50-60 पानांचे पुरावे दिले जातील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रांतांच्या आणि पडताळणी समित्यांच्या प्रत्येक प्रश्नाला, म्हणजे जवळपास 40 त्यांचे प्रश्न आहेत, जे मी तुम्हाला PDF माध्यमातून दिलेले आहे। मी सगळे प्रश्न वाचत बसणार नाही, सगळे मुद्दे मी वाचत बसत नाही आहे। तर प्रांत आणि पडताळणी समित्या काही मुद्द्यांच्या आधारे तुमची प्रकरण अवैध करतात, तर ह्या सगळे 40च्या 40 प्रश्नांचे रेडीमेड तुम्हाला उत्तर दिलं जाणार आहे। उदाहरणार्थ तुमची 1950 पूर्वीची नोंदी कोळी आहेत याची स्पष्टीकरण द्या, संपलं। तेवढ्यावरनं तुम्हाला 20-25 पानांचा पुरावा दिला जाईल। खरं म्हणजे 250 पानांचे आपण देऊ शकतो, पण महत्त्वाचे 20-25 पानांचे पुरावे दिले जाईल। तुमचे आणि आदिवासी भागातली कोळी जमातीची रक्त नाते जुळतात ह्याचे पुरावे द्या, भरपूर पुरावे घ्या, 25 पानांचे पुरावे। त्याच्यानंतर की कोळी महादेव आणि महादेव कोळी एकच आहे ह्याचे पुरावे द्या, भरपूर पुरावे। तुम्ही सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट केलेले आणि वैधता मिळवलेले ह्याची तुमचे प्रकरण अवैध का करू नये, प्रकरण रिओपन का करू नये, तर रिओपन का करायचं नाही, कसं करता येणार नाही ह्याचे पुरावे। असे मित्रांनो भरपूर काही त्यांचे प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांना जबरदस्त असे उत्तर दिलेले आहे की त्या उत्तर ऐकल्यानंतर तर ती लोक तुमच्याकडे बघणं सुद्धा बंद करतील। इतकं छानपैकी जबरदस्त डॉक्युमेंट्स आपण गोळा करतो, केलेला आहे आणि ते तुम्हाला दिले जातील। ओके, तर हे जवळपास त्यांचे जे आहे बघा 40 मुद्दे आहेत, 40 प्रश्न आहेत। त्या 40च्या 40 प्रश्नांना अगदी आपण 3-4 पान जरी आपण पकडलो तरी 100-150 पानांचा डाटा ती होईल आणि ते सगळं तुम्हाला दिलं जाईल। मग तुम्ही करायचं काय, फक्त प्रांत काहीतरी तुम्हाला लिहून दिला, तुम्हाला अनुसूचित जमातीची दाखले देता येणार नाही, त्याचे ठरलेले आहे, तो काय देणार ठरलेला आहे, आणि तुम्ही लगेच काय करायचं, हा झेरॉक्स काढायचा आणि त्याला जोडून टाकायचं,
झालं, त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तिथं मिळणार. पडताळणी समितीने तुमचं नाकारला, लगेच त्याचा झेरॉक्स काढा, ह्या 150 पानं जोडून टाका. पडताळणी समिती पुन्हा तुमची नाकार शकत नाही. कोर्टामध्ये हे झेरॉक्स काढा आणि देऊन टाका. तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप महत्त्वाचे आपण डॉक्युमेंट देतोय, त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. तर ह्या कार्यशाळेला येताना काय काय आणायचं आहे, तर तुम्ही पैसे भरलेले रिसीट आणायचं आहे न विसरता. जर तुमच्याकडे पैसे भरलेले रिसीट नसेल तर तिथं गोंधळ होऊ शकतो. तुम्ही म्हणाल की मी पैसे तेव्हाच भरलेले आहे, तर रिसीट याचा अर्थ तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड असायला पाहिजे आणि तुम्ही ऑलरेडी तुमचं नाव पाठवलेलं असलं पाहिजे. कारण तुमचं नाव आणि तुम्ही पैसे भरल्याची वेळ आणि त्या रिसीट नंबर आम्ही ते लिहून ठेवलेलं असतो, तर ती मॅच व्हायला पाहिजे. तसं तुमच्या मोबाईलमधलं रिसीट दाखवायचं आहे, अन्यथा अडचणीचं होऊन जाईल तुम्हाला आणि आम्हाला. कारण हा सगळं जो आहे तर पर हेड आपण ठरवून देणार आहे. प्रत्येक व्यक्तीला अमुक अमाऊंट आपण ठरवून देतो आहे. हॉल भाडं, साऊंड सिस्टीम, जेवण, अमुक तमुक जेवढी काही खर्च असेल ते पर व्यक्तीला आपण ठरवून देतो. जेवढं काही एक्स्ट्रा मागवायचे आहे, महानगरपालिकेकडून पाणी मागवायचं आहे, टॉयलेट्स मागवायचे आहेत किंवा सतरंज्या मागवायचे आहे, हा जरासा वेगळा आपण सोडलो, तर इतर सगळं आपण एका व्यक्तीमागे आपण देतो. त्यामुळं तुमचं जर तिथं गोंधळ झाला तर तुमचा हिशोब त्या मालकाकडे जाणार नाही आणि नंतर अडचणीची ठरू शकतो. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला न विसरता रिसीट आणायचं आहे आणि पैसे भरल्या माझ्या व्हॉट्सअपवरती ते रिसीट पण पाठवायचं आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर पाठवायचा आहे. हे जे करत नाही त्या लोकांना अडचणीला सामोरे जावं लागणार हे निश्चित आहे. त्यानंतर अंथरूण पांघरूण अवश्य आणायचं आहे, कारण 300 लोकांची झोपण्याची व्यवस्था कुठेही होऊ शकत नाही. इतक्या गाद्या, इतक्या कॉट्स कुठेही नसणार आहे. आपण फक्त एकच मुक्काम करणार आहे किंवा जास्तीत जास्त 2 मुक्काम करणार आहे. आणि आपण जेवढं इथं हॉलमध्ये शक्य होईल तेवढं आपण सतरंज्या वगैरे वगैरे आणू, परंतु तुमचं तुम्ही थोडंसं एखादे बेडशीट, शॉल वगैरे घेऊन आला तर खूपच चांगलं होईल. कारण थंडीचे दिवस आहेत आणि ते लागणार आहेत. त्याच्यानंतर वही पेन घेऊन या. मुक्कामाची इतर साहित्य, साबण, पेस्ट किंवा तुमचे औषध असतील, कपडे असतील, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन या. पडताळणी समितीने तुमचं प्रकरण अवैध केल्याचं डॉक्युमेंट घेऊन या. ऑर्डर घेऊन या. कोर्टाचा अवैध झालेला ऑर्डर घेऊन या. अधिसंख्य पद दिल्याचं ऑर्डर तुम्हाला घेऊन यायचं आहे. ह्या सगळे घेऊन यायचं आहे, कारण आपण प्रत्येक मुद्द्यांच्यावरती चर्चा करणार आहोत आणि त्याला ऑलरेडी तुम्हाला रेडीमेड मी उत्तर देणारच आहे. आणि ज्यांना आदल्या दिवशी यायचं आहे, ज्यांना आदल्या दिवशी मुक्कामला यायचं आहे ते येऊ शकता. तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या हॉलचा नंबर दिला जाईल. हॉल एकदा फिक्स झाल्यानंतर त्या हॉलचा नंबर दिला जाईल आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही आदल्या दिवशी मुक्कामला येऊ शकता. शक्यतो मॅक्झिमम लोक आदल्या दिवशी मुक्कामला या, म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्रेश मूडमध्ये ही कार्यशाळा करू शकता, लेक्चर ऐकू शकता. तुम्ही जर सकाळी निघाला किंवा रात्री निघाला तर इथं यायला 10-11 वाजणार आणि तुमचं निम्म काय ऐकता येणार नाही, ज्याच्यामुळे तुमचं गोंधळ होऊन जाईल, लिंक लागणार नाही. म्हणून शक्यतो आदल्या दिवशी मुक्कामला या, त्या हॉलमध्ये मुक्कामला या, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन आपण ती सगळं वर्कशॉपला सुरुवात करू. एवढंच की दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला मुक्कामला थांबता येणार नाही. दुसऱ्या दिवशीची रात्री तुम्हाला जावं लागणार आहे. नसेल तर एक्स्ट्रा मुक्कामची ती हॉल भाडं तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीची रिझर्वेशन काढा आणि रिझर्वेशन काढताना रात्री 8-9 नंतरची रिझर्वेशन काढा. कारण आपली वर्कशॉप संपणार आहे 6-7ला. 6ला आपण पकडू आणि 6 ते 7 आपली जेवण होईल आणि तिथून पुढं तुम्हाला निघायचं आहे. मग गाठीभेटी, चर्चा, क्वेश्चन्स हे ते सगळं धरून आपण 7-7:30ला तिथून बाहेर पडतो आणि स्टँडपासून ते जवळपास एक अर्धा तासाचं अंतर आहे. समजा आपण आउटसाईडलाच ती बघणार आहे आणि कोल्हापूरची जवळ बघणार आहे.
एक अर्धा तासाचे अंतर आहे असं समजा, तर त्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला कमीत कमी 8 नंतर म्हणजे 9-10 या टायमिंगमधलं रिझर्वेशन काढा, म्हणजे टेन्शन कुठलंही राहणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि निवांत जेवून जाता येईल, सगळ्यांना भेटून तुम्हाला जाता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे या कार्यशाळेमध्ये मित्रांनो, आपण कोणाचंही स्वागत, सत्कार, कौतुक वगैरे काही ठेवलेले नाही. ही काही राजकीय नाही आहे, हे टोटल फक्त अभ्यास, डॉक्युमेंट, पुरावे ह्याच्यावरच आहे. त्यामुळे कोणी आलं कोणी गेलं इथं सत्कार केला जाणार नाही किंवा राजकीय भाषण ठेवलं जाणार नाही. कृपया माफ करा, कारण वेळ आपल्याला 1 मिनिटसुद्धा वाया घालवायचं नाही आहे. यामध्ये इतर कोणाचंही व्याख्यान होणार नाही, भाषण होणार नाही, फक्त माझं व्याख्यान होईल. हां, तुम्हाला जी काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही सगळेच प्रश्न विचारू शकता, पण व्याख्यान मात्र फक्त माझं होणार आहे. कुठलेही राजकीय व्याख्यान होणार नाही, भाषण होणार नाही, कोणाचा सत्कार नाही, हार तुरे नाही. कृपया सगळ्यांनी मला माफ करा. तर मित्रांनो, मी सगळं काही व्यवस्थितपणे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला आणखीन काही वाटत असेल, अजून काही प्रश्न तुमचे अनुत्तरित राहिले असतील, तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 89 75 75 50 99. परंतु किरकोळ कामासाठी फोन करू नका आणि किरकोळ प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सअपमध्ये मेसेज करू नका. कारण नसताना माझा वेळ घालवू नका. अगदी व्हॉट्सअपवरती मेसेज केव्हा करायचा आहे, जेव्हा तुम्ही पैसे भरता, रिसीट टाकायचा आहे. रिसीट टाकतानाच फक्त रिसीट टाका आणि तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर टाईप करून टाकून द्या. बाकीचे सर मी किती वाजता येऊ, मी कुठं येऊ, असलं काही विचारायचं नाही. ह्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. ओके. आणि कारण नसताना तुम्ही डिस्टर्ब करू नका. अगदी महत्त्वाचं असेल तरच तुम्ही मला कॉल करू शकता. आणि हॉलमध्ये कुठं यायचं आहे ते हॉलचं नंबर 27 तारखेला तुम्हाला दिलं जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता डायरेक्टली. ओके. तर मित्रांनो, मला वाटतं ही निवासी शिबिर किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. पुन्हा पुन्हा ही शिबिर होणार नाही, कधीच होणार नाही. त्यामुळे ज्यांना काही यायचं आहे तर ती लोक या. एकदा तुम्ही बघा तुम्ही कशा पद्धतीने ओरिजिनल महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आहात. तुम्हाला कशा पद्धतीने खोटं बोगस ठरवलं जातं आहे, कसं तुम्ही राजकारणाला बळी पडलेलं आहे आणि इथून पुढे न्याय मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे सगळं समजून घेण्यासाठी मित्रांनो अवश्य या. एकदा ही संधी गेली तर पुन्हा तुम्हाला इतकं 2 दिवसाची कार्यशाळा करण्याची संधी पुन्हा कुठेही उपलब्ध होणार नाही. आणि यायचं म्हणजे सगळेच येऊ नका, फक्त 300 लोकांची आम्ही जास्तीत जास्त करून व्यवस्था करू. 300 लोक या आणि त्यातल्या त्यात थोडंसं क्वालिटीचे लोक या, ज्यांना हा विषय समजतो, ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे, ज्यांना पुढं काहीतरी करायचं आहे, असे लोक या. कुणी पण या कार्यशाळेला येऊन तिथे गर्दीसुद्धा करू नका. तर मित्रांनो, मी तर थांबतो. धन्यवाद. थँक्स. गॉड ब्लेस यू ऑल.